त्वचेच्या रंगानुसार म्हणजेच स्किन टोननुसार लिपस्टिकचा योग्य शेड कसा निवडावा हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता बऱ्याच स्त्रियांना लिपस्टिक लावायला हे खूप आवडतं, पण आपल्या स्किन टोनला एखाद्या लिपस्टिकचा शेड चांगला दिसेल की नाही याबद्दल नेहमी कन्फ्युजन असतं. त्यामुळे हेच कन्फ्युजन आज मी दूर करणार आहे. सो आज मी काय करणार आहे, प्रत्येक स्किन टोनला कोणत्या रंगाची लिपस्टिक छान दिसते हे मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच तुम्ही जर नॉर्मली कुठे बाहेर जात असाल किंवा एखाद्या मीटिंगला जात असाल किंवा कोणतं लग्न अटेंड करणार असाल, प्रत्येक समारंभासाठी किंवा कुठेही बाहेर जाताना कोणत्या शेडची लिपस्टिक लावावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, लेट्स स्टार्ट. सो सर्वात आधी जाणून घेऊयात फेअर स्किन टोन बद्दल, म्हणजेच गोऱ्या रंगाबद्दल. सो तुमचा जर फेअर स्किन टोन असेल, गोरा रंग असेल, तर रोजच्या रोज वापरासाठी तुम्ही ब्लश पिंक हा शेड लावू शकता. फेअर स्किन टोनवरती पिंक कलर्स खूप सुंदर दिसतात, त्यामुळे त्याचा पुरेपूर वापर करून घ्या आणि पिंकचे वेगवेगळे शेड्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खास करून रोजच्यासाठी ब्लश पिंक हा जो शेड आहे तो गोऱ्या रंगावरती खूप सुंदर दिसतो. आता जर तुम्ही मैत्रिणींसोबत बाहेर जात असाल किंवा नॉर्मली कुठेही बाहेर जेवायला वगैरे जात असाल, तर मग तुम्ही रुबी शेड्स नक्कीच ट्राय करू शकता. सो रुबी हा जो शेड आहे तो कलर तुम्ही लिपस्टिकमध्ये नक्की ट्राय करू शकता. आता जर तुम्ही समजा एखाद्या प्रोफेशनल मीटिंगसाठी जाताय किंवा ऑफिसला जाताय, तर ऑफिसला जाताना किंवा मीटिंगला जाताना किंवा प्रोफेशनली कोणालाही भेटायला जाताना मोस्टली आपण मेकअप हा लाईट ठेवतो, बरोबर? सो अशा ओकेजनसाठी तुम्ही न्यूड पिंक कलरची लिपस्टिक लावू शकता, कारण की ऑफकोर्स पिंक कलर जो आहे तो फेअर स्किन टोनवरती सुंदर दिसतो. सो तुम्ही न्यूड पिंक कलरची सुद्धा लिपस्टिक लावू शकता. पण जर तुम्हाला पिंक कलर लावायचा नसेल आणि थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल, तर तुम्ही लाईट ब्राऊन कलरची लिपस्टिक नक्कीच लावू शकता. अगदी डार्क ब्राऊन लिपस्टिक लावणं तुम्ही अवॉइड करा, कारण ती तुमच्यावरती खूप जास्त भडक दिसू शकते. सो मोस्टली ट्राय करा की तुम्ही लाईट ब्राऊन कलर वापरताय. त्यानंतर तुम्हाला समजा पार्टीला जायचं असेल किंवा एखादं लग्न अटेंड करायचं असेल, आता लग्न सराई सुरू झालीच आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, रॉयल पिंक जो कलर असतो, छान राणी कलर असतो, अशा लिपस्टिक्स तुम्ही नक्की लावू शकता. त्याचसोबत रेडच्या शेड्स तुम्ही नक्कीच लावू शकता. प्युअर रेड आहे किंवा एखादा ब्रिक रेड शेडसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. सो रेड कलर तुम्ही नक्कीच लावू शकता आणि सोबतच रॉयल पिंक, राणी कलर किंवा असा छान डार्क रंगाचा पिंक कलर तुम्ही नक्कीच वापरू शकता. आता जर तुमचा समजा गव्हाळ रंग असेल, म्हणजेच मीडियम स्किन टोन असेल किंवा मीडियम लाईट स्किन टोन असेल, जो माझा कलर आहे, ब्रिटिश आपण ज्याला म्हणतो किंवा गव्हाळ रंग ज्याला म्हणतो, असा जर तुमचा स्किन टोन असेल, तर डेली यूजसाठी तुम्ही मॉव्ह जे शेड्स असतात, मॉव्ह कलरचे जे शेड्स असतात, ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता, कारण मॉव्ह शेड्स ब्रिटिश रंगावरती सुंदर दिसतात. सो ते तुम्ही नक्कीच रोजच्या रोज वापरू शकता. मॉव्ह म्हणजे त्यामध्ये थोडंसं पिंक आणि थोडंसं पर्पल याचं मिक्सचर असतं. सो असे कलर्स ब्रिटिश स्किन टोनवरती खूप सुंदर दिसतात. त्याचसोबत तुम्ही जर कुठे बाहेर चाललाय, फिरायला चाललाय मैत्रिणींबरोबर, तर अशा वेळेस तुम्ही कोरल शेड्स नक्की वापरू शकता. कोरल शेड्स तुम्ही ट्राय करू शकता. रोज पिंक कलरसुद्धा तुम्ही कुठे बाहेर जाताना, आउटिंगला जाताना नक्कीच अप्लाय करू शकता. सोबतच जर तुम्ही समजा कुठे मीटिंगला जाताय किंवा ऑफिसला रोजच्या रोज जाताना किंवा प्रोफेशनली कुठे बाहेर जाताय, तर अशा वेळेस तुम्ही ब्राऊन कलर नक्कीच ट्राय करू शकता. पण ब्राऊन कलर लावताना तुमचा जर मीडियम स्किन टोन असेल, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला अगदी न्यूड ब्राऊन किंवा अगदी लाईट ब्राऊनसुद्धा नाही वापरायचं आहे किंवा मग अगदी डार्क ब्राऊनसुद्धा नाही लावायचं आहे. कारण जर तुम्ही डार्क ब्राऊन लिपस्टिक लावताय, तर ती तुमच्यावरती भडक दिसेल आणि जर तुम्ही लाईट ब्राऊन, अगदीच लाईट ब्राऊन शेड वापरताय, तर तो शेड तुम्हाला वॉश ऑफ करेल. ती लिपस्टिक तुमच्यावरती दिसणारच नाही, व्यवस्थित उठून नाही दिसणार. सो तुम्हाला काय करायचं आहे, एखादा न्यूड ब्राऊन कलर वापरायचा आहे, जो थोडासा मीडियम रेंजमध्ये येतो, जास्त डार्क पण नसेल आणि जास्त लाईट पण नसेल, असा ब्राऊन शेड तुम्ही नक्कीच वापरू शकता. आणि जर का समजा तुम्ही एखादी लिपस्टिक घेतली आहे आणि ती लावल्यावरती तुम्हाला जर असं वाटलं की तो कलर तुम्हाला वॉश ऑफ करतोय किंवा ती जी लिपस्टिक आहे ती तुमच्यावरती उठून नाही दिसत आहे, तर तुम्ही काय करू शकता, ब्राऊन लिप लायनर लावू शकता आणि त्यावरती तुम्ही ती लिपस्टिक लावू शकता, जेणेकरून त्या लिपस्टिकचा जो शेड आहे तो थोडासा डार्क होईल, थोडासा अप जाईल आणि तुमच्या स्किन टोनसोबत तो मॅच होईल. त्याचसोबत तुम्ही जर समजा एखाद्या पार्टीला जाताय किंवा लग्न अटेंड करताय, तर अशा वेळेस तुम्ही प्लम शेड्स ट्राय करू शकता. प्लम शेड्स मीडियम स्किन टोनवरती सुंदर दिसतात. वाईन कलरचे शेड्ससुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याचसोबत तुम्ही रेड कलरचे शेड्ससुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. क्रिम्सन रेड किंवा ब्रिक रेड
किंवा अगदी ब्लड रेड सुद्धा मीडियम स्किन टोनवरती अतिशय सुंदर दिसतो. आता तुमचा जर सुंदर असा डस्की रिच स्किन टोन असेल, सावळा रंग असेल, तर त्यावरती कोणत्या लिपस्टिक्स सूट करतील हे मी तुम्हाला सांगते. रोजच्या रोज तुम्ही बेरी शेड्स वापरू शकता. बेरी शेड्स तुमच्यावरती अतिशय सुंदर दिसतील. त्याचसोबत तुम्ही जर कुठे आउटिंगला जाताय, लंच करायला जाताय, मैत्रिणींसोबत बाहेर जाताय, तर तुम्ही डस्की रोज हा शेड नक्कीच वापरू शकता. कारण हा जो शेड आहे तो डस्की स्किन टोनवरती खूप सुंदर दिसतो. सो तुम्हाला जर पिंक कलर लावायचा असेल तर डस्की रोज हा शेड तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याचसोबत तुम्ही जर एखाद्या मीटिंगला जाताय, ऑफिसला जाताय, प्रोफेशनली कुठे जाताय, तर ब्राऊन रंगाची लिपस्टिकला तुमचा बेस्ट फ्रेंड बनवा. रोजच्या रोज तुम्ही ब्राऊन कलरच्या लिपस्टिक्स नक्कीच लावू शकता. कारण ब्राऊन स्किन टोनवरती ब्राऊन लिपस्टिक किंवा डस्की स्किन टोनवरती ब्राऊन लिपस्टिक्स अतिशय सुंदर दिसतात. सो ब्राऊन लिपस्टिक तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सोबतच तुम्ही जर पार्टीला जाताय किंवा एखादं लग्न अटेंड करायला जाताय, तर वाईन कलरच्या लिपस्टिक्स डस्की स्किन टोनवरती खूप सुंदर दिसतात. सो वाईन शेड्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याचसोबत तुम्ही रुबी शेडसुद्धा नक्की ट्राय करू शकता. ते सुद्धा डस्की स्किन टोनवरती सुंदर दिसतात. आणि रेड कलर तर डस्की स्किन टोनवरती खूप छान दिसतो आणि अतिशय उठून दिसतो. सो रेड कलरच्या शेड्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. फक्त जर तुम्ही रेड कलरच्या शेड्स लावताय तर तुम्ही असा पिंकिश रेड नका वापरू किंवा पिंक साईडला जाणारा रेड कलर नका वापरू किंवा अगदी ऑरेंज किंवा ज्या रेड कलरमध्ये ऑरेंज हिंट असते ना, तसे रेड कलर्स वापरणं तुम्ही टाळा. तुम्ही मरून लिपस्टिक्स वापरू शकता किंवा जे प्रॉपर रेड कलर आहे ज्यामध्ये थोडासा वॉर्म कलर्स आहे किंवा थोडीशी वॉर्म हिंट आहे, असे लाल रंग तुम्ही नक्कीच वापरू शकता. अशा पद्धतीने त्वचेच्या रंगानुसार लिपस्टिकचा शेड नेमका निवडायचा कसा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्यावरती कोणत्या रंगाची लिपस्टिक छान दिसते किंवा तुम्हाला कोणत्या रंगाची लिपस्टिक लावायला आवडते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच तुमच्या स्किन टोननुसार तुमच्यावरती कोणत्या रंगाची लिपस्टिक छान दिसते किंवा तुम्हाला कोणत्या रंगाची लिपस्टिक लावायला आवडते हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला नक्की ते जाणून घ्यायला आवडेल. सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.